नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज अतिशय चविष्ट असा हा तोंडी लावण्यासाठी पदार्थ बनवत आहोत आपण, हिरव्या मिरच्या आणि लिंबाचा। तर इथे पाव किलो मिरच्या ह्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहेत। ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घ्यायच्या आणि धुवून घ्यायच्या आहेत। तर ह्या कमी तिखट असतात, त्यामुळे ह्या मिरच्या घ्यायच्या। थोडासा लसूण लागेल ठेचलेला, तेल आणि काही मसाले लागतील। तर आता ह्या मिरच्या आपण कट करून घेणार आहोत, म्हणजे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। संपूर्ण मिरच्या अशा कट करून घेतल्याच्या नंतर लिंबू सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचंय। भूक नसली तरी पण तुम्ही 2 घास जास्त खाल, एवढा हा पदार्थ छान होतो आणि करायला अतिशय सोपा आहे, महिनाभर टिकतो सुद्धा। तर अशा पद्धतीने हे मिरच्या मी सर्व कट करून घेते। मिरच्या चिरून घेतल्या आहेत, त्याच बरोबरीने आपल्याला लिंबू सुद्धा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे एका लिंबाचे 8 भाग करून घ्यायचे। आणि हे लिंबू आपण आधी धुवून घेतले आहेत बघा, त्यानंतरच चिरायचे आहेत। यामधलं बी काढून टाकायचं, लिंबामधलं जे बी असतं ते काढून टाकायचं, नाहीतर काय होतं पदार्थाला असा कडसर चव येते। त्यामुळे हे संपूर्ण बी जे आहे ते यातलं आपण काढून घेऊ। आणि पाव किलो मिरच्यासाठी 2 लिंब पुरे आहेत। तुम्हाला जास्त घ्यायचे असतील तर एखादा लिंबू तुम्ही अजून घेऊ शकता। तर असं हे बी काढून घेते, लिंबामधलं बी काढून घेतलं आहे। आणि हा जो लसूण आहे तो आपण असा ठेचून देखील घ्यायचा आहे। हा लसूण आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे, तर अगदी जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, 1 चम्मच एवढं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरं मोहरी टाकणार आहोत। तेल गरम झालंय, यामध्ये आपण पाव चम्मच मोहरी, पाव चम्मच मेथी दाणे टाकायचे आहे, अर्धा चम्मच जिरं, हा ठेचलेला लसूण टाकायचा, आणि हिंग टाकायचा आहे पाव चम्मच एवढा। आता हे छान असं परतून झालं की यामध्ये मिरच्या टाकायच्या, नंतर हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं, आणि छान ह्या यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत मिरच्या। अगदी झटपट होणारा पदार्थ आहे। आता तुम्ही याला नाव काय द्याल मला नक्कीच कमेंट करून सांगा, खूप छान लागतो खायला। आता झाकण ठेवून आपण ह्या 1-2 मिनिट थोडंसं पाणी टाकून वाफवून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटं वाफवून घ्यायचं। 2-3 मिनिटं आपण ह्या मिरच्या शिजवून घेतल्याच्या नंतर बघा, यामध्ये आपण जी चिरून घेतलेली लिंब आहेत ती टाकायची, म्हणजे त्याच्या फोडी ज्या चिरून घेतल्या आहेत त्या अशा पिळून टाकायच्या आहेत, म्हणजे यामध्ये लिंबाचा रस सुद्धा टाकायचा आणि हे लिंब पिळून सुद्धा
टाकायच्या आहेत. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून, पाणी जर यामधलं तुम्हाला आटलेलं दिसेल म्हणजे सुकलेलं वाटलं तर पुन्हा थोडंसं पाणी टाका आणि अजून 4-5 मिनटं हे शिजवून घ्या. कारण आपण ह्या लिंबाच्या फोडी टाकल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर पुन्हा आता थोडंसं पाणी टाकते आणि झाकण ठेवून ह्या मिरच्या अशा मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊ आपण. आता पुन्हा एक 4 ते 5 मिनटं आपण हे शिजवून घेतलं आहे. मिरच्या छान अशा शिजल्या आहेत. मऊ झाल्या की गॅस बंद करायचा आहे. बघा छान नरम झाल्यात. आता गॅस बंद करून घेते आणि ह्या एका अशा प्लेटमध्ये काढून घेते. आता लगेचच ह्या तुम्ही जेवणासोबत खाऊ शकता. फ्रीजमध्ये ठेवल्या तर हा महिनाभर पदार्थ खराब होणार नाही. बघा म्हणजे एकदा बनवून तुम्ही ही मिरची अशी महिनाभर खाऊ शकता. खूप छान लागते. म्हणजे जेवणाची लज्जत वाढवेल अशी ही मिरची झाली आहे. तर नक्की करून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.